जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर्स म्हणजे काय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो पण आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ टिक केलेले. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला. प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करायचं, आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न करता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. Yes, yes. रडत पडत अडत जाऊ तरी बी पाहिजे ओके. तर मित्रांनो, जस्ट आपण अलर्ट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बिटमॅप प्रीसेट आणि शिकेपिटा प्रीसेट असे दोन प्रीसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर सिम्पली काही अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला ग्रुप ते सर्व काही ऑलरेडी क्रिएट करून दिलेले आहेत. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा, तर समजेल. PNG देखील ॲड करून दिलेले आहेत. बघू शकता ते हाईड आहे, ते अनहाईड करा. बघू शकता मी अनहाईड करतो. पहिला अनहाईड केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसत आहे. स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही ते मित्रांनो तुमचा देखील फोटो यूज करू शकता. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. जस्ट मित्रांनो काय करायचं आहे, फोटोला 9.13 पाशी यायचं आहे. फोटोला स्प्लिट करा. लॉंग प्रेस करून दोन्ही फोटो सॉन्गच्या वरती घ्या. बघू शकता मी सॉन्गच्या वरती घेत आहे. आणि स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन ग्रेडियंटला सिलेक्ट करून ब्लॅक आणि व्हाईटवरती काय सिम्पली अशा प्रकारे करायचं आहे. बघू शकता व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करा. आणि ह्याला लॉंग प्रेस करून शॅडोला जस्ट काय करायचं आहे, आपण जे इमेज ॲड केलेली आहे त्याच्यावरती घ्यायचं आहे. सिम्पली बघू शकता काय अशा प्रकारे दिसत आहे. आता बॅक यायचं आहे. शिकेपेट प्रेझेंटमधला बघू शकता 1 नंबरचे पेट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमॅप प्रीसेटला आल्यानंतर 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे. शिकेपेट प्रेसेंटमधला 2 नंबरच्या पेट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमॅप प्रीसेटला आल्यानंतर बघू शकता सेकंड फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. 2 पार्ट आपण फोटोचे केलेले आहे. सेकंड फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. बॅक यायचा आहे. शिकेपेट प्रेसेंटमध्ये वरती मी 3 HDR CC इफेक्ट दिलेले आहेत. ते इथनं सिलेक्ट करायचे. तिन्ही कॉपी लेअर करा. तर बिटमॅप प्रीसेटला आल्यानंतर इथं सिम्पली पेस्ट 3 लेअर करा. बघू शकता व्यवस्थितरित्या आपल्या स्क्रीनवर सेट होऊन जाईल. मी ऑलरेडी सेट करून दिलेले आहेत. कॉपी पेस्ट करायचं आहे. स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला थ्रेडवरती क्लिक करून स्ट्रेंथ टू फिल कॉम्पोजिशन एरिया करा. जस्ट बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इन करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. बघू शकता तुमच्या हिशोबात ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. जस्ट कलर आणि फिल्ममध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो इथे एक बॉर्डर क्रिएट करायची आहे. बघू शकता सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. बघू शकता व्यवस्थितरित्या इफेक्ट पेस्ट करा. HDR CC इफेक्ट पण व्यवस्थितरित्या सेट करा. सिम्पली काय करायचं आहे, कोपऱ्यात शेअर्स ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बघू शकता व्हिडिओची रेजोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट खाली एक्सपोर्ट क्वालिटी हाय ठेवा. जस्ट खाली एक्सपोर्ट नाव बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तो पण चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.